लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे? त्याचबरोबर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हप्ता तुमचा बंद होणार आहे. 17वा 18वा हप्ता सगळ्याला भेटेल, काही काळजी करायची गरज नाहीये. पण त्याच्या पुढचे 18व्या नंतरचे हप्ते तुमचे बंद होणार आहेत. त्याचे कारण काय असणार आहेत हे समोर आलेलं आहे. ई-केवायसी जरी तुमची पूर्ण झालेली असेल, तुम्ही समजत असाल की माझी ई-केवायसी झाली म्हणजे मला पुढचे हप्ते येतील, असं नाही लाडक्या ताईंनो. बघा नेमके कोणते कारण आहेत ज्याच्यामुळे तुमचे हप्ते बंद होणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. सर्वांनी एक या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय, ते म्हणजे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही ई-केवायसी योग्यरित्या पूर्ण केली आहे का. योग्यरित्या म्हणजे होय होय त्या ठिकाणी केलं आहे का, जात बरोबर व्यवस्थित जोडली आहे का, वडिलांचं पतींचं बरोबर आधार कार्ड या ठिकाणी जोडलं आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या स्टेपसाठी त्यांनी डॉक्युमेंट्स दिले आहेत. तर अशा गोष्टी कोणी कोणी कंप्लीट केल्या पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा लाडक्यानो 17वा हप्ता वाटप 100% होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी ची गरज लागणार नाही. 17व्या हप्त्याची गरज लागणार नाहीये. 18वा हप्ता पण तुम्हाला मी सांगितलेला आहे की त्याची पण गरज लागणार नाही. पण 19वा 20वा जे पुढचे हप्ते असतील, ज्यावेळेस पडताळण्या खऱ्याच सुरू होतील, त्यावेळेस मग लाडक्या ताईंना फिल्टर लागणार आहेत. कोणते फिल्टर लागणार आहेत एकदम बातम्या सहित तुम्हाला न्यूज सहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत बघा. चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा हप्ता वाटप कधी होणार ते बघणार आहोत. यांचा हप्ता बंद होणार आहे. आता कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत बघा लाडक्या ताईंनो, कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत, महिला आहेत ज्यांचा हप्ता बंद होणार आहे. एक महत्वाची बातमी समोर आले, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर जी आर केव्हा येणार बघा. आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 17वा हप्ता वाटपाचा जी आर कधी येणार आणि 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, तर ती शक्यता कमी आहे. पण या ठिकाणी आपण शक्यता जरी कमी असली तरी सरकारकडे मागणी करत आहोत, कारण की निवडणुका सुरू आहेत, वेगवेगळे आश्वासनं द्यायला सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या आश्वासना देण्यापेक्षा आम्हाला हा 3000चा हप्ता लवकरात लवकर भेटावा आणि 4500 कोणते 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटावा असं सरकारकडे विनंती आहे, मागणी आहे. चला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 17वा हप्ता या ठिकाणी कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल पण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, कारण की खूप महत्त्वाची बातमी समोर आहे. आता बघा तुमच्या समोर तारीख दिसते, या ठिकाणी बघा रत्नागिरी खबरदार या न्यूजपेपरची एक महत्त्वाची बातमी समोर आहे. तुमच्या समोर दिसते ही बातमी. तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिसेंबर 3 म्हणजे 3 डिसेंबर 2025 आजची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेतील या महिलांना मिळणार नाही 1,500 रुपये. काय कारण आहेत वाचा सविस्तर. बघा या ठिकाणी रत्नागिरी खबरदार या न्यूजपेपरची एक महत्वाची बातमी समोर आली. आजची बातमी आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 म्हणजे लाडक्या बहिणीचे हप्ते भेटणार नाहीयेत या ठिकाणी बातम्या यायला सुरू झालेला आहे. चला आता बघूया या ठिकाणी नेमकं काय आहे हे. आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ते भेटणार नाहीत. आणि ह्या न्यूज मधली बातमी आपण बघूया. या न्यूज मध्ये काय आलेले बघा. पहिलं म्हणजे पडताळणी अपात्र ठरलेल्या महिला, योजनेच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना हप्ता मिळणार नाही. बघा पडताळणी म्हणजे कोणती, ई-केवायसी. बघा ई-केवायसी ज्यावेळेस होणार तुमची ई-केवायसी ज्यावेळेस तुमची होईल, म्हणजे आता 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी ची मुदत वाढ दिली. आता 31 डिसेंबर नंतर ज्यावेळेस या ठिकाणी पडताळण्या सुरू होतील, पडताळण्या सुरू झाल्यानंतर तुमची ई-केवायसी जर या ठिकाणी योग्य नसेल तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत या ठिकाणी बातमी आली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वयाची मर्यादा. बघा या योजनेचा लाभ फक्त 21 ते 65 वया गटातील महिलांसाठी आहे. बघा जर तुमचं वय, आता आधार कार्ड तुम्ही जोडले, ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी केली, आधार कार्ड जोडले, आधार कार्ड मध्ये बरोबर तुमचं समजा 64 वय 65 वय ज्यावेळेस झालेलं असेल, 65 वयाच्या पुढे तुम्ही जर गेलात तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार. म्हणजे 21 ते या ठिकाणी 65 वयातील लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, आता त्यांनी सांगितले 65 वय झालं की डायरेक्ट लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं जाते. सगळ्याला माहिती आहे 65 वय झालं की बाहेर काढलं जाते. पण ज्या लाडक्या बहिणी आधी 20 वर्षाच्या होत्या, 20 वर्षाच्या नंतर 21 वर्षामध्ये आल्या, बरोबर का नाही, जसं 65 नंतर पुढे गेले की त्यांचं लाडकी बहीण योजना बंद होती. मग 21 वयाचे 8 आहे, 20 ते 21 वय ज्यावेळेस लाडक्या बहिणीचं 20च्या नंतर 21 वय होतं, 1 वर्षानंतर 21 वय झालं असेल आता, तर 21 वय झालेल्या लाडक्या बहिणींना फॉर्म कधी भरून द्यायचे.
सरकारकडे आता ही महत्वाची मागणी आपण करत आहोत. महाराष्ट्रामध्ये अशी मागणी आता कोणी बऱ्याच दिवसापासून कोणी केलेली नाहीये, बऱ्याच दिवसापासून याच्यावर कोणी बोलत पण नाहीये. आपल्या चॅनलच्या वतीने, ट्रिक्स गुरु या चॅनलच्या वतीने हा गुरुदादा ही मागणी आता उचलून धरणार आहे. 21 वय ज्या लाडक्याताईंचं पूर्ण झाले त्या लाडक्याताईंना नवीन फॉर्म भरायची संधी द्यावी, फॉर्म अपडेट करायची संधी द्यावी, फॉर्म नवीन भरायची संधी द्यावी. या दोन महत्वाच्या मागण्या सरकारकडे करत आहे. सरकार जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर तुमच्यासाठी एक मागणी आहे की या लाडक्या बहिणी, जसं तुम्ही 65 वय झालं की त्या लाडक्या बहिणीला बाहेर काढतात, तुम्ही आठ बघतात, तुमची पात्रता बघतात. मग ज्या लाडक्या बहिणीचं 20 वर्ष पूर्ण वय झालं होतं, त्याच्यानंतर त्यांचं 21चं वय पूर्ण झालेलं आहे, त्या लाडक्या त्यांना पण या ठिकाणी हप्ता भेटायला पाहिजे, फॉर्म भरायची संधी त्यांना भेटायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्या त्यांना कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. हा लाडका गुरुदादा तुमच्या सोबत आहे, काळजी करायची गरज नाही तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 21 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांनाही लाभ मिळणार नाही. बघा आता हे तर सगळ्याला माहिती मिळणार नाही 21 पेक्षा कमी, पण 21 वय जर होत असेल तर त्यांना नवीन फॉर्म भरायची संधी द्यावी, अशा स्वरूपाची लाडकी बहिणीला आपण मागणी करत आहे. पुढचे बघा, आर्थिक निकषामुळे लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही. बघा आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करतात, ई-केवायसी करताना तुमच्या वडिलाचं पतीचं तुम्ही आधार कार्ड देतात, याचा अर्थ तुमच्या कुटुंबाची म्हणजे घरातल्या कर्त्या सवर्त्याची आणि तुम्ही पण या ठिकाणी तुमचं दोघांचं आधार कार्ड या ठिकाणी ई-केवायसी मध्ये घेतलंय. म्हणजे याचा अर्थ तुमच्या दोघांचे पण आधार कार्डला बँक कोणत्या कोणत्या जोडलेले आहेत, तुमचं इन्कम किती आहे, तुमच्या घरातल्या सगळ्यांचं इन्कम किती होतंय, वार्षिक उत्पन्न किती होतं ते चेक केलं जाणार आहे. आणि 2.5 लाखापेक्षा जास्त तुमचं जर या ठिकाणी काय असेल, तुमचं जर उत्पन्न असेल तर तुमची लाडकी बहीण योजना डायरेक्ट बंद होणार आहे. तर लाडक्याताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्व लाडक्याताईंनी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे की खरंच तुम्ही गरीब आहात का, पात्रतेमध्ये बसत आहात का? तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नसायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी असायला पाहिजेत. 2 पेक्षा कमी असली तर चालतंय, पण 2 पेक्षा जास्त चालणार नाहीत. त्याच्यामध्ये पण एक लाडकीताई विवाहित आणि एक लाडकीताई अविवाहित अशा लाडक्याताई पाहिजेत. आता त्यामध्ये 2 सुना असल्या, सासून सून असली तरी चालणार नाही. सरकारने एक मोठा हे या ठिकाणी करून टाकलंय, अडचण करून टाकली आहे की बाबा पती हे सून असेल आणि सासू असेल, दोघी पण विवाहित आहेत, दोन्ही विवाहित म्हणजे संपला विषय, संपला, दोघींना पण हप्ते बंद करून टाकलेत. तर सरकारकडे ही विनंती आहे परत एकदा की बाबा अशा स्वरूपाच्या काही अटी लावू नका, कमीत कमी सरसकट घरातल्या दोघांना तरी लाभ देऊन टाका. ही 8 आता त्यांनी टाकली, सुरुवातीलाच 8 टाकलेली आहे. पात्रतेच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की एक विवाहित एक अविवाहित अशीच लाडकी बहीण पाहिजे. तर आता अशा स्वरूपाची ही जी 8 आहे, सरकारला एक विनंती आहे की ही थोडी शिथिल करावी आणि घरामधल्या 2 लाडक्या बहिणींना या ठिकाणी संधी द्यावी. घरामध्ये 4 चाकी वाहन असेल तर त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर चालतं, पण बऱ्याच लाडक्यातही असे आहेत ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांचे जे पती आहेत ते काय करतात, गाडी म्हणजे ती टॅक्सी असेल, गाडी असेल, टेम्पो असं काय असेल त्यांच्या त्या घरातलं ते चालवून काय करतात, आपलं घर उदरनिर्वाह भागवतात. मग त्या लाडक्यात आहेत त्या काय श्रीमंत आहेत का? नाही, त्या गरीबच लाडक्यात आहेत. त्यांनी 4 चाकी वाहन कशासाठी घेतले, की त्यांच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेलं आहे. मग त्यांना 4 चाकी घरात आहे म्हणून त्यांची लाडकी बहीण योजना बंद करायची का? नाही. सरकार मायबाप अशा गरीब लाडक्याताईंना तुम्ही थोडी संधी द्यावी आणि त्या लाडक्या बहिणींना तुम्ही कृपया करून त्यांचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद करू नये, अशा स्वरूपाची मी मागणी करत आहे. तर लाडक्यानो, तुमच्या घरी काही 4 चाकी वाहन आहे का? 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का? नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे. तर इथेच थांबतो. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी तुमची आहे. सरकारकडे आपण मागणी करत आहोत, या सगळ्या गोष्टी तुम्ही सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.